मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये मोर्चे निघाले। सर्व मोर्चे, सर्व जातींचे जे निघाले त्या सर्व मोर्चांचा एकच कॉमन मुख्य विषय असा होता की आम्हाला नोकऱ्या पाहिजेत, आम्हाला नोकऱ्या पाहिजेत। परंतु आपण बदलत्या काळामध्ये या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत की सरकारकडे नोकऱ्या नाहीत, सरकारकडे नोकऱ्या नाहीत आणि म्हणून सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या काळामध्ये नवीन तरुणांना रोजगार देऊ शकत नाही। कारण सरकारी भरती बंद आहे आणि जरी आरक्षण मिळालं तरी ते आरक्षणाची बॅकलॉग एवढा असणार आहे की तो चंद्र सूर्य असेपर्यंत भरून निघणार नाही। मग याच्यातून पर्याय काय आहे? तर म्हणून भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब यांनी स्टार्टअप इंडिया म्हणजे तरुणांना उद्योजक व्हा अशी एक नवीन संकल्पना बाजारात आणलेली आहे। तसंच महाराष्ट्र सरकारने सुद्धा स्टार्टअप महाराष्ट्र किंवा स्टँडअप महाराष्ट्र अशा प्रकारची योजना आणलेली आहे। या सर्व गोष्टींचा अर्थ असा आहे की शासन सुद्धा या दृष्टीने गांभीर्याने बघत आहे की आम्ही जर नोकऱ्या देऊ शकत नाही तर आम्ही उद्योजक तयार केले पाहिजेत आणि ते उद्योजक नोकऱ्या देणारे उद्योजक निर्माण झाले पाहिजेत। आणि म्हणून या महाराष्ट्राची एकंदरीत गरज बघता मला असं वाटलं की आपण सुद्धा या महाराष्ट्रामध्ये उद्योजक घडवण्यासाठी मैदानामध्ये उतरलं पाहिजे आणि जे लोक न्याय मागतायत की आम्हाला हक्काची नोकरी पाहिजे वगैरे वगैरे सगळं आहे, अर्थात जातीवरून, धर्मावरून, पंथावरून, भाषेवरून अशा प्रकारचे आरक्षण मागून समाजामध्ये तेढ निर्माण होऊन देशामध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते। हे सगळं आपल्याला नको असेल, शांतता पाहिजे असेल, समृद्धी पाहिजे असेल तर डेफिनेटली आपल्याला हा सर्व समाज, हा सर्व तरुणांचा ओढा किंवा हा सर्व लोंढाच्या लोंढा, हा मोठा प्रवाह आपल्याला उद्योजकतेच्या दिशेने घेऊन जावा लागेल। आणि म्हणून आम्ही एक दिवसीय उद्योजकता शिबिर येत्या 23 एप्रिल रोजी पिंपरी चिंचवड येथील शिवार गार्डन, पिंपळे सौदागर या ठिकाणी आयोजित करत आहोत। आमचा बेसिक हेतू आहे की आम्ही ह्या शिबिरांमधून हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की नोकरी करण्याचे काही तोटे, जवळपास 14 तोटे आहेत नोकरी करण्याचे आणि त्याचवेळी उद्योगधंदे करण्याचे 14 फायदे आहेत। त्यामुळे ज्या तरुणांना असं वाटतं की आपण हे 14 फायदे घेतले पाहिजेत त्या सर्व तरुणांनी उद्योगामध्ये उतरलं पाहिजे। म्हणून नोकरी का करू नये, उद्योगधंदाच का करावा, तो उद्योगधंदा कोणता निवडावा, कसा करावा, तो उद्योगधंदा कसा वाढवावा आणि तो एका विशिष्ट लेवलपर्यंत कसा घेऊन जावा, हे सर्व विषय शिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे। म्हणून अत्यंत अल्प फीमध्ये, कमीत कमी पैशांमध्ये, चांगल्या 3 स्टार हॉटेलांमध्ये, चांगल्या 5 क्लास अशा सुविधा देऊन या तरुणांना, या महाराष्ट्रातील लोकांना उद्योजक कसं व्हायचं याचं प्रशिक्षण आम्ही देणार आहोत। आज अमेरिका जी जगामध्ये 1 नंबरची सुपर पॉवर आहे, त्याच्या मागे पैसा किंवा त्याच्या मागे शस्त्रास्त्र ही सगळी कारणं नाहीत। याचं मूळ कारण असं आहे की अमेरिकेची लोकसंख्या ही 32 कोटी आहे आणि या 32 कोटी लोकांना उद्योग, व्यवसाय, धंदा याचं प्रोफेशनल मार्गदर्शन करण्यासाठी जवळपास 16,000 पेक्षा जास्त कोच, बिझनेस कोच, लाईफ कोच, लेखक, मार्गदर्शक, वक्ते आहेत आणि ही सर्व मंडळी अमेरिकेमध्ये उद्योजकतेचा मोठा प्रवाह तयार करत असतात। आणि म्हणून अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास म्हणजे 8 मधील 2 माणसं म्हणजे 25% अमेरिकन हे उद्योजक आहेत आणि भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जर पकडलं तर 2% सुद्धा लोक उद्योजक नाहीत। आणि म्हणून 132 कोटी लोकसंख्या असलेला देश आपला मागे आहे। 12 कोटी लोकसंख्या असलेला महाराष्ट्र सुद्धा आज बेकारीच्या, बेरोजगारीच्या खाईमध्ये जातो की काय, अराजक मास्तक काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। म्हणून या देशाला, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्याला समृद्ध करायचं असेल तर आपल्यासमोर एकच पर्याय आहे, तो म्हणजे आपण उद्योगधंदा, व्यवसाय केला पाहिजे। आता जर आपल्या डोक्यामध्ये अशी काही कल्पना असेल की उद्योगधंदा करायला शिक्षण लागतं तर हे चूक आहे। धीरूभाई अंबानी हे मॅट्रिक आहेत किंवा स्टीव्ह जॉब्स ग्रॅज्युएट नाही आहे, बिल गेट्स ग्रॅज्युएट नाही आहे, जगातले बहुतेक उद्योजक हे ग्रॅज्युएट नाही आहेत आणि त्यातले बऱ्यापैकी तर प्रायमरी शिक्षण शिकलेले आहेत। अगदी थॉमस अल्वा एडिसन पासून असे अनेक लोक आपल्याला घेता येतील की जे उद्योजक झाले, सायंटिस्ट झाले पण ज्यांचं शैक्षणिक पात्रता कमी आहे। म्हणजे उद्योगधंद्यामध्ये तुम्हाला वयाची अट नाही, शिक्षणाची अट नाही, अनुभवाची अट नाही, फक्त तुमच्याकडे पाहिजे ती हिंमत पाहिजे, डेअरिंग पाहिजे आणि उद्योजक त्यालाच म्हणतात जो जोखीम घेऊ शकतो। आणि म्हणून आपण जोखीम घ्यायला, रिस्क घ्यायला आयुष्यामध्ये शिकलं पाहिजे। ही पहिली गोष्ट आपण जर करू शकलो तर आपल्याला उद्योजक होता येतात। आणि म्हणून आज आपण रिस्क घेऊया। आजपर्यंत आपण नोकरी केली कारण नोकरीमध्ये सुरक्षितता असते पण नोकरीमध्ये भविष्य नसतं, म्हणून आता आपण सुरक्षित भवितव्य ही गोष्ट कल्पनेतून, डिक्शनरीतून काढून टाकू, रिस्क घेऊया। आपण उद्योगधंदा या रिस्की गोष्टीमध्ये उतरायचं, परंतु याच्यामध्ये फ्युचर आहे, भविष्य आहे। 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष स्ट्रगल आहे, याच्यामध्ये संघर्ष आहे, पण तो संघर्ष केल्यानंतर पुढच्या तुमच्या 5-50 पिढ्या निवांतपैकी या उद्योगधंद्याच्या बळावरती जगावरती राज्य करू शकतात। आणि म्हणून स्वतःचं तुमचं कल्याण होईलच होईल, परंतु तुमच्या
येणाऱ्या अनेक पिढ्यांचं कल्याण करायचं असेल तर तुम्हाला उद्योगधंद्याशिवाय पर्याय नाही. ज्यावेळी आपण नोकरी करतो, तुम्ही डॉक्टर व्हा, वकील व्हा, CA व्हा, इंजिनियर व्हा, काही व्हा, 30 वर्षे तुम्ही शिक्षण घेता, त्याच्यानंतर तुम्ही 30 वर्ष नोकरी करता. 30 वर्षानंतर तुमचं वय रिटायरमेंटचं संपलं की त्याच्यानंतर तुमच्या मुलाला परत शून्यातून सुरुवात करावी लागते आणि मग तुमच्या मुलाला ती लिफ्ट मिळत नाही. जर उद्योगधंद्यामध्ये आपण असो तर आपल्या मुलाला जिथपर्यंत आपण उद्योग नेलाय तिथून पुढे त्याला लिफ्ट मिळते. म्हणजे आपण आपल्या मुलांसाठी रनवे तयार करून ठेवला पाहिजे, ज्याच्यावरून त्याची जेट विमानं आणि बाकीची फायटर विमानं उड्डाण करू शकतील. आणि म्हणून जर आपण आज उद्योजक होऊ शकलो नाही, आज आपण उद्योगधंद्यामध्ये उतरलो नाही, तर आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या आपल्याला अजिबात माफ करणार नाहीत. कारण आपण त्यांना उज्ज्वल भवितव्य नोकरीच्या आधारे देऊ शकत नाही. एक फ्लॅट, एक गाडी याची EMI भरता भरताच आपण रिटायर होऊ आणि आपण आयुष्यामध्ये काय कमावलं याचा लेखाजोखा जर करायला गेलो तर आपल्या हाती काही नसेल. म्हणून ही शोकांतिका संपवायची असेल तर आपल्याला उद्योगधंदाच करावा लागेल. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे करणारे लोक तयार व्हावेत यासाठी आम्ही मार्गदर्शन शिबिर जिल्हा वाईज तयार करणार आहोत. जर आपल्याला हे शिबिर आपल्या जिल्ह्यामध्ये पण हवा असेल, उद्योजकता विकास शिबिर, तर आपण आपल्या विभागामध्ये किमान 25 ते 30 लोक जर तयार केली तर आम्ही त्या जिल्ह्यामध्ये येऊन सुद्धा ही उद्योजकता शिबिरं दर रविवारी घेणार आहोत. म्हणजे वर्षाला जवळपास 50 सेशन आम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 35 जिल्ह्यामध्ये घेणार आहोत. ज्या ज्या लोकांना असं वाटेल की आपल्याही हातून काही पुण्याचं काम घडावं, आपल्याही हातून 5-50 लोकांना मार्गदर्शन करून ते उद्योजक व्हावेत, अशा सर्व लोकांनी आम्हाला 98 60 60 1250 या नंबरवरती संपर्क करावा किंवा आमचं फेसबुक अकाउंट आहे, व्हॉट्सअपला आम्हाला मेसेज आपण करू शकता किंवा यूट्यूबवरती नामदेवराव जाधव असं नाव टाईप केलं तरी आपल्याला अनेक लेक्चर आमची पाहायला मिळतात. परंतु हा जो व्हिडिओ असेल, म्हणजे जे आम्ही उद्योगधंद्याचं प्रशिक्षण देणार त्याचे व्हिडिओ मात्र आम्ही अपलोड करण्याची शक्यता कमी आहे. कारण आपल्या देशामध्ये प्रत्यक्ष शिकण्याची जी लोकांची खुमखुमी पाहिजे किंवा लोकांना शिकण्याची इच्छा पाहिजे ती अत्यंत कमी असल्यामुळे उद्योजक होण्यासाठी कॉपी पेस्ट हा फॉर्म्युला लागत नाही. आणि म्हणून आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी येऊन हे सगळं औपचारिक शिक्षण घेतलं पाहिजे. आणि आपण त्याची फी खूप कमी ठेवणार आहोत, जवळपास 5,000 10,000 अशी फी असू शकते. आणि जर ही फी आपल्याला जास्त वाटत असेल तर आपण याचा विचार करायला पाहिजे की हल्ली लोक, शिकलेले लोक, उच्च शिक्षित लोक सुद्धा ABCD शिकण्याचे बालवाडीचे 40,000 रुपये, पहिलीचे 1 लाख रुपये मानधन किंवा शाळेला पैसे देतात. त्याच्यामुळे आपल्या दृष्टीने पैसे महत्त्वाचे नसून आपल्या दृष्टीने शिक्षण महत्त्वाचं आहे. ABCD शिकण्यासाठी लाखभर रुपये आणि आपलं कुटुंब आपल्यावरती अवलंबून आहे, आपला समाज आपल्यावरती अवलंबून आहे. मग आपण शिक्षणासाठी पैसे खर्च करायला नको का? आज अमेरिकेतले, जपानमधले सगळे लोक आपल्या उत्पन्नाचे 3% हे स्वतःवरती खर्च करतात. स्वतःवरती म्हणजे खाण्यासाठी खर्च करत नाहीत. आपल्या देशामध्ये खाण्याचीच क्रेज जास्त आहे. म्हणजे कुठे पिझ्झा खा, कुठे बर्गर खा, हे खा, ते खा, सगळं काय ऐश आराम करायची लोकांची सवय लागली. 3% जे खर्च करतात ते मेंदूवरती खर्च करतात, त्यांच्या बौद्धिक क्षमतेवरती खर्च करतात, ते विकासावरती खर्च करतात, त्यांचं व्यक्तिमत्व विकास, ते उद्योजकता विकास याच्यावरती ते खर्च करतात. मग असे सेमिनार अटेंड करा, पुस्तकं वाचणे, कॅसेट्स आणणे, त्या पाहणे, ह्या सर्वांवरती हे लोक खर्च करतात. एका अर्थाने ते गुंतवणूक करतात. आणि म्हणून अमेरिका आणि जपान हे जगामध्ये पुढे गेलेत. आपला महाराष्ट्र सुद्धा जर अशा प्रकारे समृद्ध वैभवशाली करायचं असेल तर आपल्याला सुद्धा हजारो उद्योजक घडवायला लागतील आणि तेव्हाच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार करू शकतो. आपण हे समजून घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजांचा काळ हा लढाया ढाल तलवारीचा जरी होता तरी त्या काळात सुद्धा उद्योजकतेला पर्याय नव्हता. म्हणून ज्याच्या हातात तराजू आहे तो देशावर राज्य करतो, ज्याच्या हातात तराजू आहे तो जगावर राज्य करतो. जर तुम्हाला जग जिंकायचं असेल, जगावर राज्य करायचं असेल तर तुम्हाला हातामध्ये तराजू घ्यावा लागेल. ज्याच्या हाती तराजू त्याचीच बाजू तगडी हा जगाचा कायम नियम आहे. आणि ज्याच्या हातात तराजू नाही त्याची बाजू लंगडी हा नियम पण आपण समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून मुठभर इंग्रजांनी संपूर्ण जगावर राज्य केलं ते तराजूच्या माध्यमातून. आणि या इंग्रजांना रोखण्याचं काम, जवळपास 100 वर्ष रोखण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या उद्योजक नीतीने केलं होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा तो उद्योजकतेचा वारसा पुढे नेण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढे सरसावलं पाहिजे. शिवाजी महाराज उद्योजक होते याचे मी तुम्हाला उदाहरण सांगेन म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल की वयाच्या 12व्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या स्थापनेसाठी पुण्यामध्ये आले. 3 वर्षे पुण्याच्या परिसराचा अभ्यास केला. म्हणजे लोकांना काय पाहिजे, लोकांच्या समस्या काय, अडचणी काय हे सगळं पाहिलं. आणि वयाच्या 15व्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली. 15व्या वर्षी शिवाजी महाराजांकडे जे कर्मचारी होते ते फक्त 600 कर्मचारी होते, 8 मंत्री होते आणि 36,000 रुपये हे शिवाजी महाराजांचं इनिशियल भांडवल आहे. वयाच्या 50व्या वर्षी शिवाजी महाराजांकडे 3 लाख लोक कामाला होते, अष्टप्रधान मंडळ तर होतच, शिवाय शिवाजी महाराजांचं उत्पन्न 3,48,000 कोटींपेक्षा जास्त होतं.
422 किल्ल्यांची स्थावर जंगम मालमत्ता, 800 पेक्षा आरमारी जहाजं आणि 3 लाखापेक्षा मोठं घोडदळ, हत्यारं, पैसा, संपत्ती, माणिक, मोती, पाचू, हिरे यांची जर तुलना आपण केली तर शिवाजी महाराज त्या काळातले जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणना होत होते. एकट्या राज्याभिषेकावरती शिवाजी महाराजांनी 1,42,00,000 रुपये खर्च केले होते. 1,42,00,000 एक होन म्हणजे आजच्या भाषेत जवळपास 3.5 लाख रुपये, म्हणजे 1,42,00,000 गुणिले 3,60,000 रुपये, म्हणजे एवढे करोड रुपये शिवाजी महाराज जर राज्याभिषेकावरती खर्च करू शकतात तर याचा अर्थ शिवाजी महाराजांकडे तेवढी आर्थिक सक्षमता होती, त्यांच्याकडे आर्थिक साक्षरता होती. त्या काळातल्या आपल्या सर्व समाजाला, सर्व मावळ्यांना शिवाजी महाराजांनी ती आर्थिक साक्षरता शिकवली आणि त्या बळावरतीच हा महाराष्ट्र संपन्न झाला. आणि औरंगजेबासारख्या, इंग्रजांसारखे, फ्रेंचांसारखे, डचांसारख्या जवळपास 13 आंतरराष्ट्रीय कंपन्यांना फाईट करून शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं आणि मराठी माणसाला न्याय दिला. शिवाजी महाराजांचा एक मावळा म्हणून, शिवाजी महाराजांचा एक विचारांचा अनुयायी म्हणून मी सुद्धा आता तेच शस्त्र हातामध्ये घेतलेलं आहे. मी सुद्धा त्याच रणनीतीनं पुढे चाललेलो आहे. या माझ्यासोबत, चला आपण एक नवीन महाराष्ट्र घडवूया आणि हे जातीपातीचे राजकारण, मोर्चाचे राजकारण जाऊ दे चुलीत. कारण कसं आहे, मोर्चाने राजकारण होतं आणि उद्योगधंद्यांनी प्रगती होते, हे आता तरी आमच्या तरुणांनी समजून घेतलं पाहिजे. नुसते मोर्चे काढून आणि बरगड्यात ताणून काही होत नसतं. अरे नोकऱ्यांच्या अशा भिका मागण्यापेक्षा शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यास करूया, त्याच्यातून काय शिकूया. शिवाजी महाराजांनी आम्हाला शब्द दिला, स्वराज्य, स्वतःचं राज्य उभं करा. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य नाही, स्वतःचं राज्य म्हणजे आपला स्वतःचा हक्काचा उद्योग धंदा, नोकरी नव्हे. चाकरी ही तो नपरी असं शिवाजी महाराजांनी म्हटलेले. म्हणजे चाकरी आयुष्यामध्ये माणसाने करू नये. आपल्याला आयुष्यामध्ये जर पर्याय काहीच नसेल तर अपरिहार्य कारणास्तव वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आपण नोकरी करू शकता, परंतु सातत्याने अभ्यास करत आपण नंतर हळूहळू स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे. आणि त्या दिशेनं महाराष्ट्रातील लोकांची मानसिकता तयार करण्यासाठी आम्ही उद्योजकता शिबिर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेणार आहोत. आपणही आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं शिबिर आयोजित करून हा महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी आम्हाला मदत करावी. शिवाजी महाराजांचं स्वप्न साकार करण्यासाठी, या महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी आपण उद्योजकता विकास शिबिरांना हातभार लावा. आपणही उद्योजकतेचे धडे गिरवूया आणि हा महाराष्ट्र अमेरिका आणि जपानपेक्षाही सुखी आणि समृद्ध करूया, अशा प्रकारचं शपथ घेऊया. आणि आपण एकमेकाला सहकार्य करू, एकमेका सहाय्य करू. अवघे धरू सुपंत हे आपण परत एकदा सिद्ध करूया आणि त्या दिशेने आपण सगळ्यांनी वाटचाल करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.